मुंबई में मनोज जरांगी पाटिल के आमरण उपोषण के विरोध में नागपुर के संविधान चौक पर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने साखड़ी उपोषण शुरू किया है। महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़े ने चेतावनी दी कि ओबीसी के कोटे से मराठा समाज को आरक्षण देना स्वीकार्य नहीं होगा। उन्होंने कहा कि यह सिर्फ राजनीतिक नहीं बल्कि सामाजिक न्याय का सवाल है। ओबीसी महासंघ ने सरकार से मांग की है कि मराठा समाज को अलग उपाय योजना से आरक्षण दिया जाए, सरसगट कुंभी प्रमाण पत्र देने का निर्णय रद्द किया जाए, ओबीसी आरक्षण सुरक्षित रखने के लिए लिखित तौर पर विश्वास पत्र प्रदान किया जाए। आमची भूमिका 2 वर्षापासून फार स्पष्ट आहे की 43 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या पूर्वजांनी ज्या हालअपेष्टा सहन केल्या, मेहनत घेतली, अहोरात्र संघर्ष केला, त्याच्यानंतर 7 ऑगस्ट 1990 ला तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आणि या देशातील 60% ओबीसीला फक्त 27% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 1993 पासून मिळाले। हे संविधानिक आहे। संविधानाच्या कलम 340 मध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्यानुसार आम्हाला हे 27% आरक्षण मिळाले। एवढ्या अथक दिवसानंतर मिळालेल्या या आरक्षणात कुठल्याही प्रकारची घट होऊ नये, त्याच्यामध्ये घुसण्याचा कोणी प्रयत्न करू नये ही अल्पशी आमची भावना आहे। आणि म्हणून मागच्या वेळेस आम्ही 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये करता अशा प्रकारचं आंदोलन महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये केलं। त्यामुळे सरकारने आमच्याशी चर्चा करून आमचं जे म्हणणं आहे ते वैधानिक आहे हे जेव्हा सरकारला पटलं, तेव्हा सरकारने आम्हाला लिखित दिलेलं आहे, आश्वासित केलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसेल तर सरसकट कुंड्यांची प्रमाणपत्र देणार नाही। त्यानंतर अनेक वेळा या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सर्व सन्माननीय सदस्यांनी वारंवार त्याचा उल्लेख पब्लिक प्लेस मध्ये पण केलेला आहे, मीडिया समोर पण तरी सुद्धा मराठा आंदोलकांनी ज्या प्रमाणामध्ये मुंबईला गर्दी केली आणि प्रेशर करून सरकारवरती दबाव तंत्राचा वापर करून सांगत आहे की आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, त्यावेळेस त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही। ज्या क्षणी ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, त्या क्षणी आम्हाला सुद्धा जागृत होऊन संघर्ष करावा लागतो आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करावं लागतं। त्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आमच्या आरक्षणाला, संविधानिक आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा तडा लागू नये ही भावना घेऊन आजपासून आम्ही सांकेतिक स्वरूपात साखळी उपोषण करून आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याचं कर्तव्य पार पाडत आहोत। हे बघा, जेव्हा काका कालेलकर आयोग आला तो संसदेत मान्य नाही झाला, नंतर बीपी मंडल आयोग आला जो 7 ऑगस्ट 1990 ला पारित झाला, नंतर ती केस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली। त्या सर्व प्रक्रियेमध्ये त्या अहवालामध्ये बॅकवर्ड कास्ट आणि फॉरवर्ड कास्ट दोन्ही दिलेले आहे। बॅकवर्ड क्लासला हे रिझर्वेशन आहे, त्या फॉरवर्ड कास्ट होत्या त्यांना रिझर्वेशन नाही आहे। आणि फॉरवर्ड कास्टला जर बॅकवर्ड मध्ये यायचं असेल तर त्यांनी एक पद्धती टाकून दिलेली, प्रोसेस घालून दिलेली की या प्रोसेस मधून आपण गेलात तरच आपल्याला बॅकवर्ड क्लास मध्ये येता येईल, अन्यथा नाही। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा 7 कमिशन आतापर्यंत झालेले आहे, एकाही कमिशननी राज्य सरकारला तशा प्रकारची शिफारस केलेली नाही आणि म्हणून त्यांचा बॅकवर्ड मध्ये समावेश होऊ शकला नाही। पण तांत्रिकदृष्ट्या होत नाही म्हणून अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून मागच्या दाराने ओबीसी मध्ये येण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला आमचा कडाडून विरोध। जोपर्यंत सरकार आमच्याशी चर्चा करून पुनश्च एकदा आम्हाला आश्वासित करत नाही की कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, तुमचं आरक्षण कमी होऊ देणार नाही, तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार।